स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले असताना राहता नगर परिषदेनं थकीत कर वसुलीसाठी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. अनेक वर्षापासून घरपट्टी, पाणीपट्टी आणि व्यापारी गाळ्यांचे भाडे थकवणाऱ्या नागरिकांची नावं थेट सार्वजनिक बॅनरवर झळकवण्यात आली आहेत. नगर परिषदेच्या या नेम अँड शेम मोहिमेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. हे बॅनर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नगर परिषदेच्या वतीनं शहरातील मुख्य चौकात आणि गर्दीच्या ठिकाणी मोठे फ्लेक्स लावण्यात आलेत. राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी या मोहिमेबाबत भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा विकास आणि नागरी सुविधा पुरवण्यासाठी वेळेवर कर भरणं आवश्यक आहे. वारंवार सूचना देऊनही जे नागरिक कर भरत नाहीत अशा थकबाकीदारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. प्रशासनाला सहकार्य करून त्वरित कर भरावा, अन्यथा पुढील कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल. राहता शहरात अशा प्रकारे नावं जाहीर अनेक वेळा केलेत. यापूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांनी कर वसुलीसाठी याच पद्धतीचा अवलंब केला होता, ज्याचा प्रशासनाला मोठा फायदा झाला. तोच फंड आता पुन्हा गिरवण्यात येतोय. मार्च अखेर असल्यानं वसुलीचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाने ही मोहीम अधिक तीव्र केली. बॅनरवर आपले किंवा आपल्या ओळखीच्या कोणाचं नाव तर नाही ना, हे पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करतात. जे नागरिक नियमित कर भरतात त्यांनी प्रशासनाच्या या धाडसी निर्णयाचं स्वागत केलंय. काही लोक श्रीमंत असूनही वर्षानुवर्ष कर थकवतात, त्यांची नावं जाहीर होणं गरजेचं होतं, अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. नाव जाहीर झाल्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी आता अनेक थकबाकीदार कर भरण्यासाठी नगरपालिकेत धाव घेताना दिसतात. केवळ नाव जाहीर करून प्रशासन थांबणार नसून येत्या दिवसात नळ कनेक्शन तोडणं, मालमत्ता जप्तीची नोटीस बजावणं यांसारख्या कारवाई देखील केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहता शहरातील थकबाकीदारांनी आता तातडीनं कर भरणं हिताचं ठरणार आहे.